नमस्कार शेतकरी दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं पूर्ण. महेश निंबा पाटील, मुक्काम पोस्ट तालुका टावरखेडा, जिल्हा जळगाव, तालुका अंबरनाथ. मोबाईल नंबर सांगा. 77 57 92 05 29. कोणता मका लावलेला आहे? आपण प्राईंट लावलेला आहे. सन ॲग्री इंडस्ट्री छत्रपती संभाजीनगरचा प्राईड मका. किती लावलेला आहे? 2 बॅग लावलेले आपण. 2 बॅग. कसा वाटला मक्का? एकदम भारी आहे. कणीस आहे, एकदम भारी आहे. आता शेतकरी बंधूंनो बघा, कणीस पकलेला आहे एकदम. आता इथले आम्ही हे दांड्याचे कणस तोडलेले, त्यामुळं हे बघा, तर पूर्ण कणीस पिकल्यानंतरही चारा हिरवागार. आणि आता लास्टच्या स्टेजला आहे. पान बघा, एकदा पान तुझ्या हाताने दाखव, त्याची रुंदी बघू शकता. हे बघा 4 आणि म्हणजे माझा पूर्ण हात 8 बोटं त्या पन्न्यावर बसतात पानावर, बरोबर आहे. एकदा कणीसाच्या दाण्यांची संख्या मोजून दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 34 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48. हो. आणि आडवे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 ते तिकडे 47 काही याला 52 पण, बरोबर. म्हणजे साधारण 47 दोन्ही 94 900 ते 950 पर्यंत प्रत्येक कणसाला दाणे. आणि बिट्टी बघू शकता तुम्ही, एकदम छोटी बिट्टी आहे शेतकरी बंधूंनो, बरोबर आहे. हो. कसं उत्पन्न कसं अंदाजित आहे? उत्पन्न एकदम भारी, म्हणजे 30 क्विंटल पर्यंत एक बॅगला. म्हणजे एकरी 50 ते 60 क्विंटल जवळजवळ, बरोबर आहे. आपण याच्यावर फायनल प्रोग्रामही घेऊ, त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांच्यावर हार्वेस्टिंग मध्ये थ्रेशरमधून दाखवू. तुम्ही खुश आहात का? एकदम भारी खुश आहोत, कारण की दाणे भरपूर आहेत आणि कसाला पण एकदम भारी आहे. बरं. आणि आम्ही तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की कणीस पकल्यानंतरही चारा हिरवागार राहतो. आहे का हिरवा? हो आहे. म्हणजे आता तुम्ही वरे पुरे जनावरांना खाऊ आणि खाली कणीसही पिकलेले, दोन्ही बाजूनी तुम्हाला फायदा. फायदा. चालतं. धन्यवाद दादा.